नमस्कार. मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनिच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर आज बघूया निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय मुवमेंट झालं, त्याच्यासोबत मार्केटमध्ये उद्या काय मुवमेंट होऊ शकते आणि येणाऱ्या टाईममध्ये मार्केट कसं बिहेव करू शकते हे आपण थोडंसं बघूया. तर आज मार्केट जे आहे ते गॅपअप ओपन झालं, एकदम फ्लॅट टू गॅपअप ओपन झालं आणि आपण जे डिस्कस केलं होतं की हा लो जेव्हा ब्रेक करेल तेव्हा आपण सेल करणार. आपण डिस्कस केलं होतं 24,000च्या खाली जर मार्केट निघालं तर आपल्यासाठी एक सेलिंगचं मार्केट आहे. 23,970 याच्या खाली निघालं असतं तर 920 हा इंट्राडेचा टार्गेट आणि पोझिशनल टार्गेट इज 670. याच्याबद्दल आपण एक डिस्कशन केलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की 24,120च्या वर जोपर्यंत क्लोज होत नाही तोपर्यंत पोझिशनल बाय करायचं नाही. त्याच्यावर जेव्हा क्लोज होईल तेव्हा आपण पोझिशनल बायचा विचार करू शकतो, हे आपण डिस्कस केलं होतं. अजून एक गोष्ट आपण डिस्कस केली होती की जर मार्केट खाली आलं 670पर्यंत तर इमिडिएटली वापस वर पण जाईल. ही पण गोष्ट आपण डिस्कस केली होती. तर आज मार्केटमध्ये झालं काय, निफ्टी ओपन झाला 24,000च्या वर. 23,980 हा जो लो होता याच्या खाली कधी ब्रेक केला नाही. 24,000च्या खाली पण निफ्टी नाही आला आणि त्याच्यानंतर एक वर अपोजिट साईडला मोमेंटम झाला आणि ऑल टाईम हायच्या जवळपास येऊन वापस निफ्टी क्लोज झालेला आहे. आज आपण काय ट्रेड केला होता, तर सगळ्यात पहिले मार्केट ओपन झालं. ओपन झाल्याच्या नंतर मी एक लेवल दिला होता 24,052.50 याच्यावर गेल्याच्या नंतर मी सांगितलं होतं की आपल्याला बाय करायचं आहे. हां, जर आपण नॉर्मली 2 लॉट ट्रेड करत असेल तर बायच्या साईडला आपण फक्त 1 लॉट ट्रेड करणार. जर आपण 1 लॉट ट्रेड करत असेल तर आपण फक्त ऑब्झर्व करणार. हे आज मी लाईव्ह सेशनमध्ये सांगितलं होतं की जर 1 लॉट ट्रेड करत असाल तर ट्रेड नका करू, ऑब्झर्व करा. 2 लॉट ट्रेड करत असेल तर 1 लॉट ट्रेड करा. म्हणजे मी हे सांगितलं होतं की हाफ क्वांटिटीमध्ये ट्रेड करा. बाय साईडला हाफ क्वांटिटीमध्ये ट्रेड करा आणि टार्गेट पण तुम्हाला दिलं होतं. टार्गेट दिलं होतं 24,130. 24,130 हे टार्गेट दिलं होतं. स्टॉप लॉस दिला होता 24,010. तर एक मार्केटनी चांगला मोमेंटम केलं. 24,050च्या वर ब्रेक झाल्याच्या नंतर कंटिन्युअसली मुवमेंट झालं. आपलं टार्गेट जे आहे आज अचीव झालेलं आहे निफ्टीमध्ये. तर आता लेट सी मार्केटमध्ये मोमेंटम काय होऊ शकते. आणि बँक निफ्टीचं सुद्धा आपण एक ट्रेड दिला होता. बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की 52,200च्या खाली कॅन्डल क्लोज झाली तर आपण सेल करणार, अदरवाईज आपण ट्रेड नाही करणार. तर याच्या खाली काही कॅन्डल क्लोज झाली नाही तर आपण सेल केलं नाही. आणि नंतर बँक निफ्टी वर मुवमेंट झाला पण आपण निफ्टीमध्ये ट्रेड केला. बँक निफ्टीमध्ये ट्रेड आपण केला नाही किंवा आपण आज ट्रॅक पण केला नाही लाईव्ह ट्रेडमध्ये बँक निफ्टीला. तर निफ्टीचा आपल्याला एक चांगला 70 ते 80 पॉईंटचा ट्रेड वरच्या साईडला आपण कॅप्चर करू शकलो निफ्टीमध्ये. आता उद्या कसं मुवमेंट होऊ शकते, तर आता बघा मार्केट जे आहे ऑलरेडी ऑल टाईम हायच्या जवळपास मार्केट येऊन वापस ट्रेड करत आहे. आणि आता समजा मार्केट कोणत्याही कारणाने खाली आलं आणि हा लेवल जर ब्रेक केला 23,980 तर मग मी ॲग्रेसिव्ह सेल करेल. 23,900 हे टार्गेट राहील आणि 670 हे टार्गेट राहील. तर याचा अर्थ काहून आहे की लास्ट टाईम मार्केट फर्स्ट टाईम खाली येत होतं तर फर्स्ट पुल बॅकमध्ये आपण कधी सेल करत नाही. फर्स्ट टाईम खाली आल्याच्या नंतर आपण कधी सेल करत नाही. सेकंड टाईम आता खाली येईल तेव्हा आपल्याकडे एक खूप चांगला चान्स आहे सेल करायला. ओके, अजून एक गोष्ट की जेव्हा फर्स्ट टाईम मार्केट खाली येत होतं तेव्हा आपण प्लॅन केला होता की याच्या खाली गेल्याच्या नंतर सेल करू. स्टॉप लॉस छोटा लावू आणि ॲग्रेसिव्ह टार्गेट खाली ठेवू 670पर्यंत. पण हे काही खाली ब्रेक झालाच नाही, मार्केट वरच चाललं गेलं. तर त्याच्यामुळे आपल्याला इथे काही ट्रेड करायला सेल साईडला चान्स भेटला नाही आणि मार्केट जसं वर गेलं आपण एक ट्रेड बाय साईडला प्लॅन केला. आता समजा ऑल टाईम हाय ब्रेक केला तर आपण एक ट्रेड अजून प्लॅन करू शकतो. पण आता मी बाईंग साईडला जास्त ॲग्रेसिव्हली ट्रेड करणार नाही. ट्रेड कोणत्या साईडला करेल, ॲग्रेसिव्हली सेलिंग साईडला. आता सेलिंग साईडला ट्रेड आपण कुठे प्लॅन करू शकतो निफ्टीमध्ये, तर इथे आपण बघू शकतो की निफ्टीला आपण 24,100च्या खाली गेला की आपण एक प्लॅन करू शकतो सेल साईडला ट्रेड. आणि वरती आपल्याला एक 70 ते 80 पॉईंटचा स्टॉप लॉस लागेल. खाली आपल्याला एक पहिलं टार्गेट 24,000, दुसरं 23,900 हा एक प्लॅन करू शकतो. 24,100च्या खाली गेला, याच्या खाली जर आला मार्केट तर आपण सेल करणार. जोपर्यंत 24,100च्या खाली येत नाही तोपर्यंत आपण सेलसाठी बघणार नाही. बाय आपण कुठे करू शकतो, बाय आपण जसा पण ऑल टाईम हाय निघाला तसा आपण बाय करू शकतो.
तर यस 24,200 24,180 जर निघाला तर आपण बायचा ट्रेड प्लॅन करू शकतो आणि त्याचं जे टार्गेट राहील 50-60 पॉईंट वरती आपल्याला एक टार्गेट मिळू शकते. जसंही ऑल टाईम हाय निघाला तर 50-60 पॉईंट वरती आपल्याला एक टार्गेट मिळू शकते. तर आय होप निफ्टीचा व्ह्यू क्लिअर असेल. मी जस्ट एक कमेंट वाचत होतो की सर रॉंग ॲनालिसिस झालं, निफ्टी खाली नाही आला. तर जेव्हा मी सांगत आहे की निफ्टी खाली येणार आहे तर दॅट इज अंडर अ कंडिशन की जर लो ब्रेक केला, खाली सस्टेन केला तर मार्केट खाली येईल. मी असं नाही म्हणत आहे की मार्केट खाली येईल म्हणजे मार्केट खाली येणार. आणि येस, ॲनालिसिस कॅन बी राईट, कॅन बी रॉंग. सो दिस इज अ प्रेडिक्शन. दिस इज नॉट जस्ट की मी सांगत आहे म्हणजे हे मार्केटमध्ये होणारच आहे. इट्स जस्ट अ प्रेडिक्शन. म्हणून जेव्हा पण तुम्ही ट्रेड करता तेव्हा रिस्क मॅनेजमेंट, त्याच्यासोबत रिस्क टू रिवॉर्ड रेशो, स्टॉप लॉस टार्गेट या गोष्टींची तुम्हाला टेक केअर करायचं आहे. रिस्क मॅनेजमेंट असणं जरुरी आहे. जर मी तुम्हाला काही ॲनालिसिस शेअर करताय त्याचा असा अर्थ नाही की उद्या येऊन तुम्ही पूर्ण पैसे त्या ॲनालिसिसवर लावून टाकणार. मिनिमम 100 ट्रेड्स तुम्ही करू शकले पाहिजे. तर इतकंच कॅपिटल एका ट्रेडमध्ये टाका की 100 ट्रेड तुम्ही पूर्ण कॅपिटलमध्ये करू शकले पाहिजे सेम क्वांटिटीमध्ये. सो देन इट विल बी हेल्पफुल फॉर यू. अनदर थिंग, जर आपला लेवल ब्रेक झालाच नाही तर आपला ट्रेडच ॲक्टिव्ह झाला नाही तर इथे आपलं ॲनालिसिस जे आहे ते इनव्हॅलिड झालं. इथे आपलं ॲनालिसिस रॉंग नाही झालं. ओके, सो दिस वी हॅव टू टेक केअर ऑफ की जेव्हा पण आपण व्हिडिओ बघत आहे थोडंसं लक्ष ठेवून व्हिडिओ बघा. जस्ट असं नका बघू की हां मी व्हिडिओ बघत आहे दुसरं पण काम करत आहे. मग तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील, काही गोष्टी अर्धवट नॉलेज येणार, अर्धवट गोष्टी शिकणार आणि त्याच्यामुळे तुम्हाला वाटणार की अरे यार हे तर वर्क केलं नाही. येस, वर्क केलं नाही कारण लेवल ब्रेक झाला नाही. आज लाईव्ह सेशनमध्ये पण सांगितलं होतं 970 ब्रेक केल्याच्या नंतर सेल करणार. 970 ब्रेक झाला नाही, सेल आपण केला नाही. वरती 24,050 ब्रेक केला, त्याच्यानंतर एक चांगला टार्गेट अचीव पण झाला लाईव्ह सेशनमध्ये. तर जितके जण लाईव्हमध्ये होते डेफिनेटली मेन्शन करा की कोणी 24,050च्या वर ट्रेड केला आणि टार्गेटपर्यंत वेट केला आणि बुक केला टार्गेट. आय होप तुम्हाला निफ्टीचा ॲनालिसिस समजला असेल. लेट्स मूव्ह टुवर्ड्स बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये पण लाईव्हमध्येच मी सांगून दिलं होतं की जोपर्यंत याच्याखाली क्लोज होत नाही तोपर्यंत सेल करणार नाही आहे. आणि सकाळी निफ्टी आणि बँक निफ्टी डायव्हर्जन्स दाखवत होते. बँक निफ्टी खाली येत होता, निफ्टी वर जात होतं. तर अशा डायव्हर्जन्समध्ये मी ऑलरेडी सांगितलं होतं की थोडा वेळ आपण बँक निफ्टीला अवॉइड करू, ट्रेड नाही करू. नंतर एक चांगला मोमेंटम झाला, वरती मार्केट गेलं, नंतर एक दिवसभर रेंजमध्ये मार्केट फसून राहिलं. आता मार्केट 52,500च्या जवळपास ट्रेड करत आहे. सिम्पल ठेवूया, जोपर्यंत मार्केट याच्या खाली येत नाही 52,480च्या खाली जोपर्यंत मार्केट खाली येत नाही तोपर्यंत आपण काही सेल साईडला ट्रेड प्लॅन करणार नाही आहे. आणि बाय साईडला आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा असेल तर 52,650च्या वर, जेव्हा 650च्या वर जाईल तेव्हा आपण बाय साईडला ट्रेड प्लॅन करू आणि लोला आपण 480च्या खाली जेव्हा जाईल तेव्हा आपण सेल साईडला प्लॅन करू. आणि फर्स्ट 15 मिनिट, पहिल्या 15 मिनिटामध्ये जर कोणता लेवल अचीव होत असेल, हिट होऊन वर किंवा खाली जात असेल, पहिले 15 मिनिटं आपण ट्रेड अवॉइड करत असतो. पहिले 15 मिनिट मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी असते. प्रिव्हियस डेचा कोणी BTST कॅरी केलेला असते ते लोक प्रॉफिट बुक करतात. मार्केटमध्ये व्होलॅटिलिटीचे पहिले 15 मिनिट आपल्याला थोडंसं पेशन्सनी वेट करायचं आहे. प्राईस सस्टेन झाला, प्राईस एकदा स्टेबल झाला, त्याच्यानंतर आपण प्राईस ॲक्शन बघून ट्रेड करत असतो. तर आय होप हे पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवणार. पोझिशनल ट्रेड आयडियामध्ये मी एक स्टॉक बघत आहे, IDFC फर्स्ट बँक. तुम्ही बघू शकता कंटिन्यू 1, 2, 3, 4, 5वा महिना आहे, ब्रेकआउटचा चालू आहे. खाली 70च्या जवळपास जे आहे ते इथे एक सपोर्ट आहे, 70च्या जवळपास एक सपोर्ट आहे. बाय कुठे करायचा? 80 to 75 या रेंजमध्ये तुम्ही बाय करू शकता. स्टॉप लॉस तुम्ही ठेवू शकता 70चा आणि टार्गेट तुम्ही ठेवू शकता 100 रुपीज किंवा 95 रुपीज टार्गेट ठेवू शकता. तर हा एक चांगला ट्रेड मला वाटत आहे. ऑल टाईम हाय टच करू शकतो, 95पर्यंत येऊ शकतो. 70च्या स्टॉप लॉसनी बाय करू शकता 80 ते 75च्या मधात आणि टार्गेट 95. तर ऑलमोस्ट 20-25% अपसाईड याच्यामध्ये मी बघत आहे. टाईम फ्रेम आहे 6 मंथ्स. मॅक्सिमम 6 मंथ्समध्ये तुम्हाला हा ट्रेडमध्ये टार्गेट मिळून जाईल किंवा स्टॉप लॉस होऊन जाईल. आय होप तुम्हाला ॲनालिसिस कळत असेल, पोझिशनल आयडिया तुम्हाला समजला असेल. निफ्टी बँक निफ्टी जे पण तुम्हाला समजलं असेल तेच ट्रेड करा आणि शिकण्यावर जास्त फोकस करा अदर दॅन ट्रेडिंग. एकदा तुम्ही शिकलात तर अर्निंग जे आहे ते लाईफ टाईम चालूच राहणार आहे.
तर मेजर फोकस जे आहे ते प्राइस ॲक्शनवर आणि शिकण्यावर ठेवा. जे पण तुमच्या क्वेरीज असतील कमेंटमध्ये मेन्शन करा. या व्हिडिओसाठी आपण एक्सपेक्ट करत आहे ऑलमोस्ट 200 लाईक्स, तर 150 लाईक्स तर आपण करत आहे. तर डेफिनेटली आपल्याला या व्हिडिओला तुम्हाला ॲनालिसिस आवडत असेल लाईक करा. आपलं टार्गेट आहे 200 लाईक्सचं. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.